तर हाय, कशात बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज मला एका ताईने कमेंट केली होती की चिकन 65 दाखव म्हणून. तर आज त्यांच्यासाठी पण चिकन 65 बनवते आणि आज माझा छोटासा एक ब्लॉग पण होतोय म्हणून. आणि आज ब्लॉगला थोडासा उशीर झाला कारण की आत्ता वाजलेले बरोबर 7. तर 7 वाजलेले आहेत म्हणून थोडासा उशीर झाला, थोडासा ब्लॉग उशिरा पडेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी चिकन 65 बनवतीये. तर चला आपण बोलूया. आणि ही बघा शरण्या आलेली आहे आज घरी. तर ती सकाळपासून इथंच होती, म्हणलं थोडंसं तिला परत एकदा व्हिडिओमध्ये घ्यावं. तर मी चिकन धुतलेले मी तुम्हाला दाखवते. तर चिकन 65 मसाला हा वापरायचाच जावा कारण की खूप छान चव येते चिकन 65 ला. तर चिकन 65 मसाला आहे हा. हो, हाय का तिथं? हाय शरण्या, असं नाही करायचं. तर तुम्हाला दाखवते. तर मी चिकन धुतलेले आहे आणि हे बघा मीठ घेतलेलं आहे मी. मीठ, मिरची पावडर, घरगुती मसाला आणि हळद घेतलेली आहे आणि चिकन 65 मसाला घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हे सगळा मसाला म्हणजे ह्याच्यात टाकून देणार आहे मी. तर असं चांगलं असं स्मॅश करून घ्यायचं. आणि हे पण करायचं. चिकन 65 मसाला आहे ना, तुम्हाला जसा लागल तसा टाका. मी थोडंसं ठेवणार आहे कारण की सगळा नको आहे. आता याला चांगला हलवून घ्यायचंय. तर हे पूर्ण असं घरगुती आणि तुम्हाला जसं तिखट हवंय तसं तुम्ही करा. तर पूर्ण असं एकदम चांगलं हलवून घ्यायचं आणि तुम्हाला जसं तिखट लागेल ना तसं तुम्ही हे करून घ्या. तुमच्या अंदाजानुसार टाका आणि मीठ पण चवीनुसार टाका. असं चांगलं एकदम चांगलं त्याला थोडं आणि अर्धा एक तासच तुम्ही हे करून ठेवा, मुरायला ठेवा कारण की चांगलं असतं चिकन. मुरल्यावर खूप छान लागतं म्हणून. मी पावशेर चिकन घेतलेलं आहे. हो ना, होय. हाय कर नको, ते भाजेल. हसतो. आणि तुम्ही म्हणता की मेकअप का केलेला आहे, लिपस्टिक वगैरे. तर आज मी थोडंसं शूट केलेलं आहे म्हणून म्हणलं थोडंसं नको मेकअप पुसायला, असंच राहू द्या म्हणून मी असंच ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघा असं चांगलं हे केलेलं आहे, घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ती असं म्हणते डॉन म्हणतात, डॉन तिला शिकवलेलं आहे आमच्या ते समोरच्या पोरांनी. डॉन म्हणतात डॉन म्हणून ती सगळ्यालाच म्हणते डॉन म्हणतात डॉन. आता तुम्हीच सांगा कमेंट मध्ये काय म्हणायचं हिला अजून एकदा. तर मी अर्धा एक तास. हे शांत बस तिला तिकडं बघ. तर अर्धा एक तासासाठी मी मुरायला ठेवणार आहे. अर्धा एक तास मुरायला ठेवते मी. आणि काही नाही, आपलं साधं पद्धतीने. आणि लय आपलं बाहेरीतलं पण नाही करत कारण की आपलं साधं घरगुती केलं ना खूप छान लागतं. आणि ते म्हणतात ना ते दही, परत ते काय कॉर्नफ्लॉवर टाकतात, ते मी नाही टाकत. परत अंड पण टाकतात थोडंसं, ते अंड्याचं पांढरं व्हाईट आहे ना ते टाकतात. येल्लो कलरचं आतलं असतं ना ते नाही टाकत. पण मी एवढं हे कुटाणा करतच बसत नाही
कारण की आम्ही एकदा बनवलं होतं पण ते चांगलं लागलेलं नाहीये, म्हणून म्हणलं की नाही आपण साध्या पद्धतीनेच करायचं. म्हणून मग मला साध्या पद्धतीनेच मला करायला मध्ये मध्ये नुसतं बोलत राहते ती. आणि आता मुरायला ठेवलेलं आहे मी 1 तास बरोबर. तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आणि आता चिकनची भाजी करायची मागच्या वेळेस सारखीच करणार आहोत आम्ही. आणि कारण की परवापासून गणपती सुरू होणार आहेत, म्हणलं 10 दिवस करायचं नाहीये, म्हणून आजच्या दिवसच सगळं संपून टाकायचं. कारण की उद्या काहीतरी उपवास आहे वाटतं, म्हणून. तर असं का करतेस गॅसचं. आणि कॉर्नफ्लॉवर टाकत जा. तर कॉर्नफ्लॉवर टाकलं नाही ना तरी चालेल, कारण की मी मागच्या वेळेस तुम्हाला जे दाखवलं होतं ना चिकन 65, तर तिथं मी कॉर्नफ्लॉवर टाकलं नव्हतं कारण की माझ्याकडे नव्हतं. आणि कारण की पाऊस खूप येतोय, म्हणून पावसाने तर नको गेले. आज पण सकाळपासून येतोय आमच्याकडे पाऊस. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. हो सांगा. लाईक करा. हो. तर ती अजून छोटीशीच आहे म्हणून तिला अजून बोलता येत नाहीये. तर चला आता थोडस आवरते, मग थोडस मुरायला झालं तुम्हाला तळताना नक्की दाखवे. अगं बस ना, काय लाईटीकडे जातेस. तर तिथं बाय कर. बाय कर. इथं बाय कर. बाय. तर फायनली असं मुरलेलं आहे छानपैकी. चांगला असा मसाला पण लागलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान असं मुरलेलं आहे. मी बरोबर 1 तास ठेवलं, जास्त ठेवलं, कारण की तोपर्यंत मी घरातलं काम वगैरे आवरत होते. आता तेल तापायला ठेवले. तेल तापूस तवर तर थोडस हे करावं लागेल. आणि कशी वाटते चिकन 65 ची रेसिपी हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर मस्त असं तेल तापवायला ठेवलंय मी. तेल तसं तापवायचं. तापलेलं आहे तेल. मी चमच्याने सोडते कारण की ते तिखट असतं ना, मग ते तिखट नंतर ना आग होती. तुमच्या इथे पाऊस पडतो का हे मला नक्की सांगा बरं का. आणि असं लई बारीक गॅसवर तळा, काही हरकत नाही. थोडस कडक होऊन द्या तळताना पण. भांडे बिंडे घासून झाले सगळे. छान असं तळतं इथे खूपच. आणि पलटी करायचं, एकदा टाकलं ना तसंच ठेवायचं नाही, पलटी करायचं, मग ते छान शिजतं बरं का. तर आजचं रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. ताई खास तुम्ही सांगा, कारण की मी तुमच्यासाठी चिकनची म्हणजे चिकन 65 ची रेसिपी बनवलेली आहे खास. कारण की तुम्ही मला कमेंट्स केली होती ना, म्हणलं की नाही एकदा ताईंना दाखवत कसं बनवतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि झाल्यावर मला हे नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तुमच्या इकडे पाऊस आहे का, कारण की आमच्या इथं सारखा पडतोय, त्यामुळे विचारलं मी. पाऊस असेल तर सांगा मला वाटतं की आमच्याच इकडे पडतो नाही का, पण नाही सगळीकडे पडतोय वाटतं. असं छान असं मी आता तळून घेतलेलं आहे.
आपण साधं केलं ना तरी पण आपलं छानच होतं. आणि बाहेर आपण 160 रुपये घालतो आणि फक्त किती येतात, 6 पीस येतात चिकन लॉलीपॉपचे. आणि चिकन 65 तरी म्हणलं ना तरी पण थोडंच येतं. त्यापेक्षा घरी आपण केलं ना तर खूप चांगलंच आहे आपल्या परिवारासाठी. मी तर चिकन आणलं की आम्ही सारखं हेच करतो, चिकन 65. आणि खूप हळू टाका कारण की तेल असं उडतं, म्हणून तर मी हळूच टाकायला लागली. आणि एकदमच नाही टाकायचं, थोडंसं हळूहळू टाकायचं, छोटंसं टाकायचं. कारण की ते शिजताना पण जरा थोडंसं त्याला थोडंसं जागा पाहिजे नाही, म्हणून लई 5-6 टाकायचं, जास्त नाही. एकदा टेस्ट शिजले का नाही, एकदम मस्त. आणि गरम गरमच छान लागतो, थोडंसं गार झाल्यावर नाही चांगलं लागत. एकदम मस्त. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आता मी पूर्ण तळलं ना, जेवण नंतर न करणार, आधी हे खाणार. खूप छान तळलेलं, खूप छान झालेलं आहे. सगळं तळून झाल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवते. तर फायनली सगळं रेडी झालेलं आहे. चिकन 65 रेडी झालेले आहे आणि खूप छान झालेलं आहे. आत्ताच भाऊ खाऊन गेला, त्याला खूप आवडलं चिकन 65 केलेलं. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं चिकन 65. तर चला, तर चिकन 65 या मम्मीला कांदा आहे, मम्मीच खाती कांदा, मी नाही खात. म्हणून चिकन 65 खूप असं कडक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं मस्त असं छान झालेलं आहे चिकन 65. थोडंसं तळलंय पण छान झालेलं आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर फायनली सगळं रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही खाणार आहोत सगळेजण. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचं चिकन 65 बनवलेलं आहे ते कसं वाटलं ते नक्की सांगा मला. तर चला, व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगला भेटू. बाय.